Brought to you by V-Guard. स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वामी शांतिगिरी महाराज आहेत। महाराज काय सांगाल, आपण अगोदर शिवसेनेकडून इच्छुक होतात, आपल्याला एबी फॉर्म मिळाला नाही, त्यांचा उमेदवार घोषित झाला, आपण आज पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी व भारत मातेचे वंदन करून आज या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वरजी वकील साहेब की ज्या काही अपेक्ष उमेदवारी आपण अर्ज भरलेला होता त्यामध्ये काही थोडीफार त्रुटी असेल त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी हजर झालो होतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे, मात्र तुम्ही त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार होता, आता आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहात का निवडणूक लढवण्यावर ठाम आहात? हो, तर या ठिकाणी आमच्या जय बाबाजी भक्त परिवाराने ठाम निर्णय घेतलेला आहे की अपक्ष निवडणूक आता आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत। महायुतीतील नेते आपल्याला विनंती करतायत, आपली भेट घेत आहेत, हिंदू मतांचं विभाजन होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवण्यावरती पूर्णपणे ठाम आहात, हिंदू मतांचं विभाजन होतं असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघा, हिंदूचा हा जो मुद्दा उपस्थित आपण करतो त्याबद्दल बाबांचा असा मुद्दा आहे की खरे हिंदू तर कोणाकडे आहेत हे जनता जनार्दनच आता आपल्या पुढच्या भविष्याकडे दाखवून देणार आहेत, त्यामुळे हिंदुत्वाचं मताचं विभाजन करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण डोक्यापासून तर पायापर्यंत जे काही हिंदुत्वाचं ज्याला म्हणतं भगवंत भगव हे आमच्या गुरूने आम्हाला हिंदुत्वाच्या माध्यमातून घडवलेलं आहेत आणि त्यामुळे आम्हाला हिंदुत्व कोणाकडे नाही हे सांगायची आवश्यकता नाही। नक्कीच तुम्हाला काही महायुतीतील नेत्यांकडून किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं काही आश्वासन देण्यात आलं होतं का? अनेक आश्वासन आतापर्यंत देण्यात आलेले होते, मात्र आमच्या भक्त परिवाराने ठाम निर्णय केलेला की यावेळेला अपक्ष माध्यमातून काही निवडणूक लढवायची आणि जिंकायची। कशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं होतं? त्या ठिकाणी बघा आश्वासन अनेक प्रकारचं आश्वासन असतं की नाही, समजा एखादं पद देणं वगैरे असेल समजा। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। उमेदवारीचं दिलं होतं का? हां, उमेदवारीचं आश्वासन तुम्हाला दिलं होतं का? उमेदवाराचं आश्वासन नाही देण्यात। काय नेमकं सांगितलं होतं? नाही, त्यावेळेला जेव्हा आमची गाठ झाली होती त्यावेळेला त्यांनी असा मुद्दा मांडला होता, आम्ही तुमचा जो मुद्दा मांडला त्या तुमच्या मुद्द्याचा आम्ही निश्चित विचार करू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं। नक्कीच, धन्यवाद महाराज। आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील नेत्यांकडून आश्वासन देण्यात आलं होतं अशी माहिती जी आहे ती स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केली। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।